आपला आवाज कोकण 24 तास। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतरही मुंबई गोवा महामार्गाचे चिपळूण येथील काम आजही अर्धवट अवस्थेत असल्याने त्यांचा नागरिक आणि वाहनधारकांना खूपच त्रास होत आहे। या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिपळूण तालुका संघटक राजू देवळेकर आणि इतरांनी चिपळूण येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक देत अतिशय कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे। आज चिपळूणच्या नॅशनल हायवेच्या ऑफिसला आम्ही निवेदन द्यायला आलो आहे। आज जे चिपळूण शहर आणि ह्या हायवे परिसरामध्ये जी कामं अनकम्प्लीट आहेत त्या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला आलो आहे। परवानच्या दिवशीच वालोप या ठिकाणी छोटं तीन वर्षाचं बालक या ॲक्सिडेंटमध्ये गेलंय आणि त्याच्या अनुषंगाने आज आम्ही नॅशनल हायवेच्या ऑफिसर लोकांना हलवायला आलेला आहे की अजून किती मंद गतीने तुम्ही काम करणार आहात। नारायण राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथे स्वतः गडकरी साहेब आले होते आणि गडकरी साहेबांनी मे एंडिंग पर्यंत हा हायवे चालू होईल अशा पद्धतीचे तिथे घोषणा केली। परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की अजून मला वाटतं जवळजवळ वर्षभर यांची काही कामं पूर्ण होणार नाहीत। परंतु आम्ही गडकरी साहेबांना मानतो। गडकरी साहेबांनी दिलेला आदेश हे जर नॅशनल हायवेवाले आणि सदरची कंपनी जर मानणार नसेल तर आम्ही 100% सांगतो की आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या ऑफिसमध्ये येऊन टाळं लावू। नुसता टाळं लावणार नाही की तिथे बसणारे सर्व अधिकाऱ्यांना कपडे काढून मारू, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा मे एंडिंगचा शब्द हवेतच विरला असल्याने कोकण वासियांच्या संतापाचा कडेलोट झालाय। मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू न देण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दिला असल्याने चिपळूण मधील वातावरण चांगलेच तापले आहे। काम पूर्ण न झाल्याने उबाटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात गेले आणि त्यांनी लेखी निवेदन देत उपस्थित अभियंत्याला चांगलेच धारेवर धरले। की आता मध्ये गडकरी साहेबांनी जे डिक्लेअर केले की मे एंडिंग पर्यंत हा रस्ता तुम्ही चालू करणार आहे, तुमची काय तयारी आता? मार्च एंडिंगला गडकरी साहेबांनी डिक्लेअर केले, बोला। मे एंडिंगच बोलतोय जे आता ब्रिजचं काम चालू आहे ना ते तुम्ही ह्या सर्व्हिस रोडचा विषय सोडा, कारण सर्व्हिस रोड मुळेच ऍक्सिडेंट होत आहेत, लक्षात घ्या। तो तुमचा जो ब्रिज आहे किंवा हा टोटल हायवे आहे तुमच्या अखत्यारीतला काय 40 किलोमीटरचा जो पोर्शन आहे तो मे एंडिंग पर्यंत कंप्लीट होतोय का? ब्रिज सहित डिक्लेअर केलं नाही गडकरी साहेबांनी, तुम्ही आता काय ते उत्तर द्या याचं। नाही, गडकरी साहेब मे एंडिंगला म्हणालेत ना की आम्ही हा पूर्ण हायवे चालू करतोय। काय कोण लेवलला उत्तर देईल? एक लक्षात ठेवा, तुम्ही मे एंडिंगला गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीने आदेश दिलेला आहे तो जर पूर्ण नाही झाला तुमच्याकडून तर आम्ही इथं तुम्हाला बसू देणार नाही। आम्ही तुम्हाला खेचून मारू, ऑफिसच्या बाहेर घेऊन मारू कपडे काढून। तुम्ही असं सांगा ना की गडकरी साहेबांचा आम्हाला आदेश नाही आणि आम्ही मानणार नाही त्यांचा आदेश, तुम्ही बोला ना। सर्व्हिस रोड नकोच तुमच्या आम्हाला। 100% ट्रॉफिक जे वरचं हायवेचं ट्रॉफिक आहे ना ते त्या हायवेवरनच गेलं पाहिजे। सर्व्हिस रोड फक्त लोकल हे लक्षात राजू, तो माणूस डायरेक्ट हायवेला अप्रोच होऊ नये। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो
चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।